शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. कर्जमाफीवर मुद्दे मांडले जात आहेत. पीक विम्यावर प्रश्न घेतला जातोय. परंतु धान बोनसवर कोणी बोलणार आहे की नाही? कारण खूप दिवसापासून शेतकरी धान बोनसची वाट पाहत आहेत आणि शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की गेल्या वेळेस माननीय मुख्यमंत्री यांनी धान बोनसबाबत प्रश्न विचारल्यानंतर निश्चित आम्ही शेतकऱ्याला धान बोनस देऊ असं स्पष्ट केलेलं होतं. अजूनही कुणीही धान बोनसबाबत विधानसभेत आवाज उठवलेला नाही. अपेक्षा आहे की सुधीर मुनगंटीवार या प्रश्नावर निश्चित आवाज उठवतील. परंतु अधिवेशन संपण्याची घाई होत आहे. अधिवेशन संपण्याचा काळ येतोय, तरीही धान बोनसबाबत कुणीही आवाज उठवायला तयार नाही. कारण अग्रवाल साहेब असो, सुधीरजी मुनगंटीवार असो, त्याचबरोबर जे जिल्हे धान उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत त्या जिल्ह्यातील आमदारांनी हा प्रश्न ताकदीनं उचलणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. कारण या प्रश्नाचं उत्तर माननीय मुख्यमंत्री देऊ शकतात, परंतु आमदारांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. मान्य आहे की सध्या शेतकऱ्याच्याच बाजूनं विधानसभेमध्ये आवाज उठवला जातोय, कारण तो प्रश्न आहे महत्त्वाचा, कर्जमाफी. जितका धान बोनसचा विषय आहे तितका कर्जमाफीचाही विषय आहे. परंतु जोपर्यंत धान बोनसबाबत आमदारांनी गर्दी करणं, विधानसभेत आवाज उठवणं, शेतकऱ्यांच्या बाजूनं धान बोनसधारक शेतकऱ्यांच्या बाजूनं आवाज जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत राज्य सरकार त्यावर काही बोलणार नाही आहे. त्यामुळं राज्य सरकारला जर बोलतं करायचं असेल, विधानसभेमध्ये जर काही आश्वासनं घ्यायची असतील, तर विधानसभेमध्ये अधिवेशनात धान बोनसबाबत आमदारांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण हीच परिस्थिती आहे, हीच वेळ आहे. अधिवेशन संपल्यानंतर काहीही होऊ शकणार नाही. कारण धान उत्पादक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी हेक्टरी 20,000 धानाचा बोनस मिळतो. परंतु यावर्षी शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळालेला नाही आणि तेच शेतकरी आता धान बोनसची वाट पाहत आहेत. आणि आता हीच परिस्थिती आहे की आमदारांनी आवाज उठवून धान बोनस मंजूर करून घेणं. परंतु सध्या पाहतोय की रोज निरनिराळे विषय आहेत, परंतु धान बोनसबाबत अजून प्रश्न कुणीही केलेला नाही. अपेक्षा आहे माननीय सुधीरजी मुनगंटीवारांनी हा जर प्रश्न लावून धरला तर शेतकरी मित्रांनो निश्चित धान बोनसबाबत मार्ग निघू शकतो. कारण गेल्या वेळेस सुधीरजी मुनगंटीवार असो, अग्रवाल साहेब असो, यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं होतं अधिवेशन असताना की धान बोनस शेतकऱ्यांना द्या. खूप दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहेत धान बोनसची आणि त्याबाबत अजून कुठलीही गोष्ट घडलेली दिसत नाही आहे. परंतु अपेक्षा आहे की सुधीरजी मुनगंटीवार हा प्रश्न निश्चित विधानसभेमध्ये मांडतील आणि शेतकऱ्यांचा धान बोनस मंजूर करून घेतील. कारण सुधीर मुनगंटीवार एकटेच असे नेते आहेत की अख्खं विधानसभेचं अधिवेशन ते गाजवत आहेत. सत्ताधारी पक्षात असूनही खूप प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे आणि त्या प्रश्नांना माननीय मुख्यमंत्री यांना उत्तर द्यावं लागत आहेत. कारण विरोधी पक्षाची भूमिका माननीय सुधीरजी मुनगंटीवार हे सध्या करत आहेत. मान्य अशाच आमदारांची गरज आहे. जरी तुम्ही सत्तेत जरी असलो तर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. सध्या बच्चूभाऊ कडू असो, सुधीरजी मुनगंटीवार असो, यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज सध्या विधानसभेमध्ये घुमतोय. परंतु खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेले धान बोनसधारक, धान उत्पादक या शेतकऱ्यांना जर धान बोनस जर मिळवून घ्यायचा असेल तर यासाठी माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये मजबूतपणानं जर आवाज उठवला तर निश्चित धान बोनसबाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं व शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. पाहूयात की नेमका त्या राहिलेल्या दिवसामध्ये तर सुधीर मुनगंटीवार असो, इतर कोणी आमदार असो, धान बोनसबाबत काय बोलतात का आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, या पूर्ण अपडेटवर आपलं लक्ष राहीलच. याबाबत काही अपडेट लागली चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.